मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईतील वरळीतील बीडीडीच्या चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचा चावी वाटप कार्यक्रम माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात संपन्न झाला। सदनिकांच्या चावी वाटपाचा कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाचा धागा जोडत म्हणाले की मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत असून ती घरे विकू नका। अजित पवार यांनीही आपल्या भाषणाद्वारे घर विकू नका असं आवाहन केलं होतं। खऱ्या मुंबईकरांना मुंबईमध्ये आणणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। अडचणी येत राहिल्या मात्र आपण काम करत राहिलो असं फडणवीस म्हणाले। मुंबईकरांसाठी आता नवीन मरीन ड्राइव्ह सज्ज झाला आहे। कोस्टर रोड लगत 5.25 किमीचं विहार क्षेत्र असून आज मुख्यमंत्री फडणवीस याचं लोकार्पण करणार आहे। उद्यापासून विहार क्षेत्र नागरिकांसाठी खुलं होणार आहे। मुंबई कोस्टर रोडवरील बहुप्रतीक्षित समुद्राभिमुख मार्गाचे काम पूर्ण झाले आहे। 7.47 किमी लांबी आणि 20 मीटर रुंदीचा हा भव्य मार्ग प्रियदर्शनी पार्क ते वांद्रेवळी सी लिंकच्या टोकापर्यंत असलेल्या कोस्टर रोडला जोडतो। हा मार्ग मरीन ड्राइव्हच्या लांबीच्या दुप्पट आहे। सध्या संपूर्ण रस्त्याच्या तुलनेत 5.25 किमीचा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे। मुंबईसह राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे। भारतीय हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, कोकणसह मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहील, तर मराठवाड्यात 14 व 15 ऑगस्टला पावसाचे अलर्ट देण्यात आलेत। तर तिकडे विदर्भात अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूर वेधशाळेने दिला आहे। शिवाय उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आहे। युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। यावर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरी प्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केलं जात असेल तर याला काय म्हणायचं। अजितदादांच्या पक्षात 2 गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो। नियुक्ती करणाऱ्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल। शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी अशा शब्दात रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात 8 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता आहे। राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे। हे घटनापीठ राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर 19 ऑगस्ट पासून सुनावणी सुरू आहे। या घटनापीठाचे न्यायमूर्ती सूर्यकांत सुद्धा भाग असणार आहेत। त्यामुळे शिवसेना वादाचा फैसला ऑक्टोबर महिन्यात गेला आहे। संगणक प्रणालीत नव्याने तारीख 8 ऑक्टोबर देण्यात आली आहे। त्यामुळे दोन्ही बाजू सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय अंतिम फैसला करणार आहे। मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होणार आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत। आज शिरोडकर हायस्कूलमध्ये हा मेळावा होणार आहे। बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधूचे पक्ष एकत्र लढणार आहेत। 18 ऑगस्टला बेस्ट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। नांदणी मठातील माधुरी हत्ती स्थलांतरित करण्याच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। 11 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश BR गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हत्तीला वनतारात पाठवण्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली होती। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने हत्तीचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले। गदारोळ झाल्यानंतर जनभावना लक्षात घेत राज्य सरकार वनतारा आणि मठाने संयुक्त पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त IAS अनिल कुमार पवार यांना ईडीने काल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली आहे। पवार यांच्यासह नगर रचना उपसंचालक YS रेड्डी, माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता या चौघांना ताब्यात घेण्यात आले। आज सर्व आरोपींना PMLA न्यायालयात हजर केले जाणार आहे। वसई विरार परिसरातील बांधकामात अनिल कुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे।
लाडकी बहीण योजनेत सरसकट सर्वच महिलांना लाभ देण्याची घोषणा झाली आणि मानधन पण जमा झाले। पण या योजनेत अनेक भाऊरायांनी शिरकाव केला, तसेच अनेक धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत। त्यामुळे आता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्यात अनेक बहिणी योजनेतून बाद झाल्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यवाहीत काही लाडक्या बहिणी एकतर 20 वर्षाखालील तर काही 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या असल्याची माहिती पडताळणीत समोर आली आहे। तर 84,000 अर्ज हे एकाच घरातील 3 महिलांचे असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता इतर जिल्ह्यातही अशी कार्यवाही करण्यात येत आहे। क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच शहनाई वाजणार आहे। क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा नुकताच सानिया चंडोकीच्याशी 12 ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला। मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात असलेली सानिया हिचीही सगळीकडे चर्चा सुरू आहे। अर्जुन सानियाच्या साखरपुड्याला दोन्ही कुटुंबातील अगदी जवळचे लोक आणि काही खास पाहुणेच या सोहळ्यात उपस्थित होते। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।